श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 16 जून रविवार या दिवशी आहे गंगा दसरा. गंगा दसऱ्याचे महत्त्व जाणून घेऊया. त्याचबरोबर गंगेत स्नान का करावं याविषयी देखील मी माहिती सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आधी सांगितल्याप्रमाणे 16 जून रविवार या दिवशी आहे गंगा दसरा. हिंदू धर्मानुसार गंगा दसऱ्याच्या दिवशी सर्व पापे दूर करणारी गंगा माता ही पृथ्वीवर अवतरली होती. म्हणूनच गंगा दसरा दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमीला साजरा केला जातो. या दिवशी लोक गंगा नदीत स्नान करतात आणि त्याचबरोबर दान देखील करत असतात. दानाला देखील या दिवशी अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अगदीच यथाशक्ती तुम्हाला जे दान करता येईल त्या दिवशी नक्की करायचं आहे. अगदीच पाणी, सरबत देखील तुम्ही दान करू शकता. एखाद्याला तुम्ही पाण्याची बॉटल देखील या दिवशी दान करू शकता. यामुळं तुमची खूप असं पुण्य मिळणार आहे. या सणाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या दिवशी गंगेत स्नान केल्याने 10 प्रकारची पापे दूर होतात असं देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर गंगा दसऱ्याच्या दिवसाचे महत्त्व आणि मंत्रांबद्दल देखील आपण जाणून घेऊया. धार्मिक मान्यतेनुसार गंगा दसऱ्याच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने पाप धुवून जाते. यासोबतच मानसिक शांती देखील मिळते आणि शरीर देखील शुद्ध राहते. या दिवशी गंगा पूजन केल्याने भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. त्याचबरोबर या प्रसंगी गंगेत स्नान केल्याने माणसाला मोक्ष प्राप्त होतो. कारण राजा भगीरथने आपल्या पूर्वजांना वाचवण्यासाठी आणि त्यांना मोक्ष मिळवून देण्यासाठी आपल्या कठोर तपश्चर्येने माता गंगा यांना पृथ्वीवर आणले असं देखील म्हटलं जातं. या दिवशी गंगेची पूजा करण्यासोबतच भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. पुराणानुसार भागीरथच्या तपश्चर्येनंतर गंगा माता ही पृथ्वीवर आली तेव्हा ती ज्येष्ठ शुक्ल पक्षाची ही 10वी तिथी होती. गंगा मातेच्या पृथ्वीवर अवतरल्याचा दिवस गंगा दसरा म्हणून ओळखला जातो. या दिवशी जो गंगा नदीत उभे राहून गंगा स्तोत्राचा पाठ करतो त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते असं देखील म्हटलं जातं. जर तुम्हाला गंगा नदीवर जाता येत नसेल तर तुम्ही गंगेचे ध्यान करताना तुमच्या घराजवळील कोणत्याही नदीत किंवा तलावात देखील तुम्ही स्नान करू शकता. तेही शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाकून त्या पाण्याने स्नान करावं. त्याचबरोबर मंत्राचा जप देखील करावा.